नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील माता रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी रेतीपासून वंचित। पाहूया नागरिकांच्या प्रतिक्रिया। आमचं म्हणणं राजकारण चालवाना, तुमच्या पाया पडतो साहेब। राजकारण आमच्या गावात गाड्या चालल्या नाही पाहिजे, दिवसभर चालवा साहेब। लोक येत नाहीत का? तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी कोणीच येत नाही इथं। हे सगळे पैसे खाऊन दबलेले आहे। तहसीलदारांनी पैसे खाल्लेले आहे। मी तहसीलदारासमोर बोललो की आमच्या काय म्हणजे मालवाडीचा ड्रायव्हर आहे तहसीलदार संघ गाडी चालवायला, ते सगळे पैसे खाऊन दबलेला आहे। गाडी तिथून निघली की ते ड्रायव्हर सांगते की गाडी या लागली बा, म्हणून ते सगळे दबून आहे, तहसीलदारही दबून आहे। हो, मी समाधान कांबळे, युवा ग्रामीण पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष माहूर। गेल्या 2 दिवसाखाली युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूरतर्फे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि काल दिनांक 3 व आज 4 या 2 दिवसापासून आम्ही जिथं साठा आहे, नेर, लिंबायत, चोलेवाडी, टाकळी अशा ठिकाणी जाऊन बघितले असता तिथं हजारो ब्रास रेती उपलब्ध आहे आणि हजारो ब्रास रेती उपलब्ध असून आज तलाठी गावंडे साहेब यांनी अहवाल तहसील कार्यालय येथे सादर केला असता त्याच्यामध्ये फक्त टाकळी येथील 42 ब्रास एवढाच साठा त्यांनी दाखवलेला आहे। पण अक्षरशः पाहता तिथे हजारो ब्रास रेती उपलब्ध आहे। आमच्याकडे गुगल मॅपचे फोटोज, व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि स्पॉटवर जाऊन आम्ही आमचे पूर्ण पत्रकार, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची टीम आमचा जीव अशा ठिकाणी जातो। पण तिथे तहसीलदार असो, तलाठी असो, ग्रामसेवक, आपलं मंडळ अधिकारी असो, यांना फोन केला असता यांचे मोबाईल्स आमचे नंबर यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले। आमच्याशी त्यांना हे नाही, फोन उचलत नाही आहेत आणि गावंडे यांनी चुकीचा पंचनामा सादर केला इथं तहसील कार्यालय येथे।